चरित अध्याय 38वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहारा नमन गुरुवरा तव पाया। प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया लोकोपकारा त्वा अवतारा धरियेले। जय जयाजी द्वैत दलना, जय जयाजी भक्त मनोमोहना, जय जयाजी भवा पहरणा, जय करुणाघना गुरुराया। कोटील भाग्य आले फळा, जेणे हे चरण पाहिले डोळा भोगिला। समागम सुख सोहळा, गेली ती वेळा परिती नये। केवळ ब्रह्माची जी मूस, ओतुनी शुद्ध स्वरूप रस। आकारली जी मूर्ती सुरस, तीच की संतावतंस साई। साई तोच आत्माराम, तोची पूर्णानंद धाम। स्वये अवाप्त सकल काम, करीत निष्काम भक्तांस। जो सर्वधर्म विदारक, ब्रह्मक्षात्र तेज एक। तयांस मृत्यूचा घोटक, लक्षण हे त्रोटक जयाचे। जन्म मरणादी संबंध, तोडी तडतडा जो हे बंध। तयामी जड अंध, साष्टांग वंदन करीतसे। कथाध्यायी अति आवडी, वर्णिली श्राई नाथांची चावडी। आता ये अध्यायी हंडी, परिसा अखंडित सुखदायी। ताने बाळ खाऊ जाणे, काय खाऊ ते नेणे। दूध वा कवळ लावणी भरवणे, काळजी ही घेणे मातेने। तसेच तेसीच माझी साई माता, लेखणी लेवऊनी माझी हाता। लिहूनी घेई हा प्रबंध आयता, आवडी निजभक्ता कारणे। युगायुगाचे सिद्ध साधन, मानव धर्म शास्त्री वचन। कृती तप त्रेती ज्ञान, द्वापरी यज्ञ दानन करी। सदा सर्वदा दान धर्म, शुदा शांती परमवर्म। अन्नदान नित्यनेम, कर्मांत कर्म हे आद्य। होता दोन प्रहरचे 12, अन्नाविण जीव घाबरा। जैसे आपण तैसेच इतरा, आणील अंतरात तोची भला। आचार धर्म माझी प्रधान, अग्रगण्य अन्नदान। पाहू जाता तयाहून, काही न आन श्रेष्ठत्वे। परब्रह्म स्वरूपानन्न, त्यातुनी भूते होती निष्पन्न। अन्नची जीवे जगाया साधन, अन्नार्तल्लीन अवसानी। वेळी अवेळी अन्न, त्यातुनी भूते होत वेळी अवेळी। येथा अतिथी, अन्नदाने सुखवावा गृहस्थी। अन्नाविण जे मागारा लाविती, अचूक दुर्गती आमंत्रिती। वस्त्रपात्रा दीदानी विचार, अन्नदानी न लगे आधार। कोणी कधी येवो दारावर, भरवान अनादर तयाचा। ऐसी अन्नदानाची महती, एतदर्थ प्रमाण श्रुती। म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती, लौकी करीती आचरिती। पैसा अडका इतर दान, अपूर्ण अन्नदाना विण। कायसे उडगुण शशी विहीन, शोभे का पदका विण हार। षड्रसांनी जैसे वरान्न, पुण्यात पुण्य अन्नदान। शिखर शोभेन कळसाविण, कमलविहीन तसर तैसे। भजन जैसे प्रेमाविण, कुंकुमाविण। सुवासिण सुस्वराविण, गाण्याचा क्षीण। तक्र अलवण अस्वदा अस्वादू, त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन। अंधपंगू बधिर दीन, तयाला आधी घालावे अन्न। आप्तेष्ट जनत्या मागे। आता बाबांच्या हंडीची कथा कल्पना, साधारणतः श्रोतया मना व्हावी म्हणून करीतो यत्ना। जिज्ञासुजा ना प्रित्यर्थ, मशिदीच्या अंगणात चूल एक मोठी रचित। वरी विस्तीर्ण पातेले ठेवित, पाणी ते नियमित घालूनी। कधी मिठे चावल करीत, कधी पुलाव मांस मिश्रित। कधी कणकेची मुटकुळी वळीत, वरांनी शिजवित डाळीच्या। कधी करुनी कणकेचे रोडगे, अथवा थापुनी कणकेचे पानगे। सोडीत शिजत्या वरणात अंगे, मुटकुळ्यांसंगे हळुवार। मसाला वाटुनी पाट्यावरती, स्वये करीत पाक निष्पत्ती। मुगवड्या करुनी स्वहस्ती, हळूच सोडिती हंडीत। स्वर्गादी भुवनाच्या आशा यज्ञार्थी करवुनिया पशुहंस्या
ब्राह्मणै सेविती पुरोडाशा सशास्त्र सिंसाही म्हणती. तैसेच मुल्लास आज्ञापून करूनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारण बाबाही करवित अजाहनन विधी विधान पुरसर. कधी मोठी कधी लहान हंडीचे या प्रकार दोन. तिये माझी शिजवून अन्न करवित भोजन अन्नार्थ्या. 50 जणा पुरेसे अन्न पुरवी जीती हंडी लहान. जेत 100 पात्रे जेवून पुरे जय अन्न ती मोठी. तदर्थ आपण वाणियाकडे स्वय जाऊनी ठरविती आकडे. उदारीची वार्ता न तिकडे पैसे ते रोकडे हातावरी. मीठ मिरची जिरे मिरे भाजीपाला नारळ खोबरे. स्वय बाबा आणीत सारे पूर्ण विचारे ठरवून. स्वय बैसुनी मशिदी ते जाते मांडूनिया निजहाते. गहू डाळ जोंधळी आते बाबांनी ते दळावे. अंडी प्रित्यर्थ मुख्य परिश्रम बाबाचा आपण करीत अविश्रम. मसाला वाटा वयाचे ही कर्म करीत की परम मनोभावे. करावया सौम्यवा प्रकर चुल्ली माजिल वैष्णा नर. इंधने ही स्वय खालवर करीत वरचे वर बाबा. डाळ घालून या भिजत स्वय पाटावर वाटू लागत. हिंग जिरे कोथिंबीर मिश्रित खमंग बनवित खाद्य स्वय. तिंबुनिया कणकीचे गोळे करुनी 1.25 हात वेटोळे. लाटूनिया मग ते सगळे करीत पोळे विस्तीर्ण. जोंधळ्याचे पिठात पाणी घालून प्रमाणात करुनिया ते तक्र मिश्रित. आंबील ही करीत अंडीत ती आंबील अवघिया ते परमप्रेमे बाबा हाते. वाढीत इतर अन्ना समवेते अति आदरे ते समयी. असो अंडी शिजली पूर्ण ऐसी नीट पारख करून चुल्ली खाली वथुरन मशिदी नेऊन ठेवित. विधीपूर्वक मौलवी हस्ते फात्या देवून त्या अन्ना ते प्रसाद पाठवित. महासा पतिते आणिक तात्यांते आरंभी. मग ते शेष सकळ अन्न बाबा वाढीत निजहस्ते करून गरीब दुबळे तृप्त करून सुख समाधान पावत. ते अन्नार्थी यावत तृप्ती अन्न सेविती उल्हास वृत्ती. वरी बाबा आग्रह करीती घ्यागा म्हणती प्रीतीने. कायतयांचे पुण्यगण जया हे लादले तृप्ती भोजन. स्वय बाबा ज्या ओगरीती अन्न काय ते धन्य भाग्याचे. येथे सहज येईला शंका प्रसाद म्हणून बाबा लोका. समास अन्नही भक्ता अनेका निशंक मने का वाटित. तरी या शंकेचे निराकरण करावया न लागे क्षीण. जयास नित्याचे समाशासन तयासीच हे अन्न वाढीत. आजन्मात नाही सहवास तया स्पर्शून देती मासास. कधी न करीती ते हे साहस प्रसादी लालसा त्या देती. गुरु स्वय प्रसाद देता सेव्याचा विकल्प येता. शिष्य पावे निजात्म घाता अध पाता ते जाई. या तत्वाची कोटवर जाण जाहली आपल्या भक्ता लागून. म्हणून तट्टा विनोदें करून बाबा हे आपण अनुभवित. ये अर्तींची अल्पवार्ता आठवली जी लिहिता श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ता निजहितार्था लागून. आली एकदा एकादशी बाबा वदती दादांपाशी. कोराळाहुनी सागोतिशी आणविशी का मज लागी. तै तदर्थ साईंनी रुपये काढले दादांपाशी मोजूनी दिदले. जातीने जा आज्ञापिले तूच हे केले पाहिजे. नामे गणेश दामोदर उपनाम जयांचे केळकर. जनजाणोनी ते वयस्कर दादाच सर्व संबोधिती. हरिविनायक साठ्यांचे श्वशुर साईपदी प्रेम निवार. ब्राह्मण ब्रह्मकर्मी आदर आचार विचार संपन्न. करिता रात्रंदिन निजगुरु सेवा. धणी न पुरे जयांच्या जीवा. तयासया आज्ञेचा नवलावा नकळे वाटावा कैसेनी. जयाची गात्रे अविकळ जया पूर्वाभ्यासाचे बळ. तयाचे मन कधी न चंचळ बुद्धी अचळ गुरुपदी. धनधान्य वस्त्रार्पण हेच नव्हे दक्षिणा दान. गुरुवाज्ञेचे अनुष्ठान गुरु संतोषण दक्षिणा. काया वाचा मनादिकांची करी जो कुरवंडी सर्वांची. अंती जो साधी गुरुकृपेची प्राप्ती तयाची निजश्रद्धा. भगती आज्ञा बंधुनी श्री कपडे करून आले सत्वरी. निघाले जाऊ त्या गावावरी तव माघारी बोलाविले.
अरे ही खरेदी करावयास कोणास तरी पाठविनास म्हणाले जाण्या येण्याचा त्रास उगी न सायास करावे. मग ती सागोती आणावयास दादांनी पाठविले पांडुगड्यास इतक्यात बाबा वदती दादांस पहा त्या समयास काय ते. पांडू निघाला जावयास पाहुणी लागला तो रस्त्यास राहू दे म्हणती आजचा दिवस परतवी तयास माघारा. असो पुढे एका काळी आली हंडी बनवण्याची उकळी चुलीवर डेगा चढविली सागोती रचविली तेत तांदूळ धुवून टाकिले तिथं यथाप्रमाण पाणी घालीत लाकडे सारुनी खाली चुलीत बाबा ते फुंकित बैसले. गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे बसता फुंकित परी बाबांच्या आज्ञे विरहित चाले ना हिम्मत कवणाची. अन्नही राधुनी आणावयास आज्ञाच करण्याचा अवकाश परमसुत्कंठ साईंचे दास साईच उदास तदर्थ. उदास म्हणणे हेही न सार्थ स्वयंपाकी जया स्वार्थ तो इतरांते कष्टविल किमर्थ अन्नदानार्थ परकिया निज निर्वाह पुटापुरी स्वये जो मागे माधू करी हिंडेत एतदर्थ तादो आरोदारी मागे भाकरी चतकोर. तोच करावया अन्नदान सोशील जेव्हा कष्ट आपण तेव्हाच तया ते असमाधान राहीना अवलंबून कोणावरी. 100 पात्रांचा स्वयंपाक होईल इतके पीठ कणिक तांदूळ डाळ पाहुणी चोख आणि तर रोख बाबा स्वये. स्वये सूप घेऊन हाती वाणियाचे दुकानी जे जाती व्यवहारी चोख असावे किती जन हे शिकती जयाचेनी. वस्तू स्वय हाती घेऊन करीत दरदाम कसून कोणी जाऊ न शके छकवून गर्व हरून जातसे. ऐसा ऐशे बी आव घालित पैहीन ते जाऊ देती 5 मागता 10 देती दाम चुकविती हातो हात. स्वय कामाची मोठी हौस दुजियाने केले न चले त्यांस न धरिती कोणी कधी कोणाची हास परी न त्रास कवनाचा. हे एक तत्व बाबांपाशी होते जागृत हरनिशी म्हणून या हंडीचे कार्यासी सायन कोणाशी मागत. हंडीच काय दुनीच्या लगत सर्पणाचे खोलीची भिंत पूर्वभागाची 3 चतुर्थ स्वहस्तचरित हस्तरचित बाबांची. महादुकरी कर्दमागरा बाबा थापी घेऊन निजकरा रचित विटांच्या थरावर थरा भिंती उभारावयास. आणिक बाबा कायन करती मशीद आपण स्वय सारविती हाती कपनी लंगोट शिवती आसन ठेविती कवनाची. हंडीतुनी येतावर वाफा उसळत असता भयंकर असतनी का सारुनी बाबा निजकर घालुनी खालवर ढवळीत. पाहुनी तपेले खतखतले ढवळण्याचे योग्य झाले नवल बाबा ऐसिया वेळे अगाध लिले दावित. कोटे रक्ता मासांचा हात कोटे तपेले प्रखर रखरखित परी न भाजल्याची खूण यत्किंचित न भयभीत मुखचर्या. जो भक्तांच्या पडता मस्तकी तात्काळ वारी त्रिताप समस्तकी तयासी कैसे दुखवावे पावकी म्हणती न टावकी काय तया. भिजली डाळ पाट्यावरती घालून या स्वय निवडती स्वय वरवंटा घेऊन वाटिती मुगवड्या बनविती जिजासते. मग त्या हंडीत हळूच सोडती खाली न लागाव्या म्हणून घाटिती तयार होता हंडीत उतरती प्रसाद वाटिती सकळिका. सकळिका का म्हणतील श्रोते साई बाबा तो यवन होते मग ऐसिया अधर्मा चरणाते जाहले करविते कैसेनी. या शंकेचे एकची उत्तर मधर्म आणि अधर्म विचार साईपाशी हे साचार निरंतर जागत. हंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ ऐसा दुराग्रह यत्किंचित साई न धरित केव्हाही. परी तो प्रसाद वावा प्राप्त ऐसिया सदिच्छे जे जे प्रेरित तयाची केवळ वासना पुरवित प्रपंच न करीत केव्हाही. शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वसती यवन म्हणती परितयांची आचरिती रीती पाहुनी जाती कळेना. भक्त जयास देव मानिती जयाच्या ते पदरजी लोळती तयाची अवलोकिती काय जाती परमार्थ प्राप्ती दिकत्यांची. ह्यामृत्री जो बाणला बर विरक्ती विवेके वैराग्य जयाची संपत्ती काय तयाची पहाणे जाती परमार्थ प्राप्ती दिकत्याची.
धर्माधर्मातीत स्थिती जयाची शुद्ध आनंद वृत्ती कायतयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती दिकत्याची ऐसे हे बाबांचे चरित मी तो गाई निज सुखार्थ असेल कोणा श्रवणाची आर्थ पुरेल ही भावार्थ त्याचा असो या कथेचे अनुसंधान राहिले मागेच पहा परतून बाबा दादांच अनुलक्षण वदती अवधान त्या ते खारा पुलाव आहे केला पाहिलास का कैसे झाला दादांनी उपचारार्थ नावाजिला हो चांगला म्हणून दादा पुराणे भक्तवरिष्ठ स्नान संध्या नियमनिष्ठ पाहता सदा शिष्टा अशिष्ट तयान हे इष्ट वाटतले नाही कधी दृष्टी देखिला नाही कधी जिव्हे चाकिला ऐसियास कैसा म्हणती सी चांगला म्हणती दादाला तव बाबा काढकी रे डेगीचे झाकण पहा की आत घात घालून मग स्वये तयाचा हस्त धरून कुपसिती हातून डेगीच्या पुढे म्हणती हात काढ पळा घे हा ताटात वाढ सोवळ्याची न धरी चाड उगीच बाड मारू नको संत म्हणतील शिष्यास बाट कल्पनाच ही आधी अचाट संत कृपेने भरले घनदाट तयांची वाट त्या थावी खऱ्या प्रेमाची उठता लहरी माता ही मुला घे चिमटा करी मगजय बाळ आरोळी मारी तवतीच धरी पोटासी अभक्ष भक्षार्थी जयाचे मन तयाची वासना करीती शमन तेच करी जो मनाचे दमन तयास अनुमोदन देसाई ही आज्ञा पालन मीमांसा जाई कधी ती उतकी अळकळसा स्पर्शले जे अन आजन्म मासा तयाचा भरवसा डळमेळे पाहू जाता वस्तुस्थिती ऐसिया भक्ता कवणाही प्रती कधी न बाबा स्वये प्रवर्तविती उन्मार्गवर्ती भावया असो न 1910 तया वर्षापूर्वी पहा योगहंडीचा वरचेवर हा बहु उत्साह समन्विता तेथून पुढे मुंबा शहरी दासगणूंची आली फेरी साई महात्म्य कीर्तन गजरी कोंदिले अंतरी सकाळांच्या तेव्हापासून बाबांची महती कळूनी अबाल वृद्धांत प्रती तेथुनी जन जागा जाऊ लागती शिर्डी न गणती तयांची पुढे पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार सुरू झाले आहार उपार दुपार तिपारत बाबांचा वर्णभात शिरापुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खिरी अन्न सामग्री लोटली यात्रा लोटली अपरिमित जोतो दर्शना जाई धावत साई चरणी नैवेद्य अर्पित सुधार्थ संतृप्त सहजेचा होऊ लागले राजोपचार डाळू लागले छत्र चामर टाळगोळ वाद्य गजर भजक परिवार वाढला महिमा वाढला सर्वत्र गाऊ लागले स्तुतिस्तोत्र पुढे शिर्डी जाले क्षेत्र परमपवित्र यात्रांत्या तेणे हंडीचे कारण सरले नैवेद्य इतुके येऊ लागले त्यातची फुकरे झाले हुरू लागले अन्न बहुता आता कथितो आणि कथा परिसता आनंद होईल चित्ता आराध्य वस्तूचा अनादर करिता बाबा निजचित्ता प्रसन्न करून काही तरी अनुमान कोणी साई समणती ब्राह्मण कोणी तया मुसलमान ज्ञाती विहीन असता तो नाही जयाचे ठाव ठिकाण कवण्या ज्ञाती केव्हा जनन कवण माता पिता हे ज्ञान मुसलमान ब्राह्मण वा असता जरी मुसलमान कैसे मशिदीत अन्याराधन असते ताकातेत तुलसी वृंदावन घंटा वादन सहस्ता कसका करू देता शंखस्फोरण सवादित्र कथा कीर्तन टाळगोळ मृदंग वादन हरिनाम गर्जन मशिदी असता जरी मुसलमान मशिदीत स्वय बैसवून करून देता का गंध चर्चन तेत सहभोजन करिता का असता जरी मुसलमान असते काय संविध कान निजपल्लवचे दाम वेंचुन करिता जा का जीर्णोद्धारण देवळाचे धारण करिता का स्नानोत्तर महावस्त्र पितांबर उलट आराध्य दैवते अनादर झालिया क्षणभर कपत नसे ये अर्थींची बोधक कथा आठवली जी लिहिता सादर करीतो अतिविनिता स्वस्थ चित्ता परिसिजे पहा एकदा ऐसे घडले बाबा लेंडीहुनी परतले मशिदीची येऊनी बैसले भक्त पातले दर्शन त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे होते भक्तवर चांदोरकर साचे आले भुकेले दर्शनाचे बिनी वाल्यांचे समवेत नमस्करोनी साईनाथा सन्मुख बैसले ते उभयंता
चालल्या असता कुशल वार्ता बाबा अवचिता रागावले म्हणती नाना तुझकडून वावे कैसे हे विस्मरण हेच काय त्वा केले संपादन मज सवे दीन घालवुनी त्वाजी माझी केली संगती कखेर तिची हीच का गती ऐसी कैसी भ्रमली मती यथा निगुती मज सांग परिसोनी नाना अधोवदन मनी विचारती कोपकारण होईना काही आठवण मग उद्विग्न झाले चुकले कोठे काही कळेना कोपास काही कारण दिसेना परी काही तरी जाहल्या विना बाबान कोणा दुखविती म्हणून बाबांचे पाय धरिले बहुतांपरी विनविले अखेर नानांनी पदर पसरले कुसले भरले कारागे वर्षानुवर्ष माझी संगती असता तुझी हे काय गती काय झाले तुझी आमती बाबा वदती नानांते कोपरगावी कधी आला वृत्तांत काय वाटेसी घडला मार्गात मध्ये कोठे उतरला तांगा हाकिला ती थेट नवल काही घडले वाटे साध्यंत परिसावे ऐसे वाटे सांगपा झाले का कोठे असो मोठे सानवा ऐसे परिसता नाना उमजले तात्काळ त्यांचे तोंड उतरले जरी बोलावया मनी शरमले तरी ते केले निवेदन लपवा लपवी न चले येत मनात केले हे निश्चित मग जे घडले ते साध्यंत नाना सांगत बाबांते असत्य चाले ना साईन प्रती असत्य नाही साईंची प्राप्ती असत्य जाणे अधोगती अंती दुर्गती असत्य गुरुवंचन महादुष्कृती पापांच नाही तया निष्कृती जाणोनी नाना बाबांप्रती घडलेले कळविती साध्यंत म्हणती प्रथम तांगा ठरविला तेट शिर्डीचा ठराव केला गोदा ताटीचा दत्त अंतरला बिनिवाल्यांना त्या योगे बिनिवाले दत्तभक्त लागता दत्त मंदिर मार्गात उतरावे खाली आले मनात दर्शनार्थ दत्ताच्या परी होती मजला गाई मीच तयांते केली मनाई शिर्डीहून परतता पायी घेता हे येईल दर्शना ऐसा होनी होता वेळ शिर्डीस यावया होईल वेळ म्हणून केली म्या टाळाटाळ भेट हे असल्ली सिली दत्ताची पुढे करिता गोदा स्नान कंटक मोठा पायी ऋतून मार्गी अत्यंत जाहला शिणा काढिला उपटून प्रयत्ने तव बाबा देती इशारा बरीही नवे ऐसी त्वरा सुटलासी काट्यावरी तू बरा करुणी अनादरा दर्शनी दत्ता सारिके पूज्य दैवत असता हसज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शन वर्जिता मी काय पावत तयासी आता असो हंडीची वार्ता मशदी माझी साई समवेता कायती अपराहरण भोजन पावनता भक्त प्रेमळता साईंची माध्यान्न पूजा झालियावरती प्रत्यही होता बाबांची आरती भक्तजन जव माघारा परतती उदी तव देती समजता मशिदीची या दारेवरती बाबा येऊनी उभे ठाकती भक्तगण अंगणी तिष्ठती चरण वंदती ऐकेक पायावरी ठेवणी डोई जो जो सन्मुख उभया राही तया एकेका भाडी ते समयी लावीत साई उदिते आता समस्ती लहान थोरी जावे जेवाया आपुल्या घरी वंदुनी बाबांची आज्ञा ही श्री जनमाघारी परतत फिरता मग बाबांची पाट पडदा ओढीत येता परिपाट ताटा वाट्यांचा खणखणात होई मग थाट प्रसादाचा साई करस्पर्शे पूत नैवेद्य शेष मिळावा परत म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसत अंगणी येरीकडे निंबरा निकट बाबा जवळ बैसती करुणी पाट दोही बाजूस पंक्तीचा ताट आनंद उद्भट सकळिका जो तो आपापला नैवेद्य सारी साई समर्थांची पुढारी तेही मग एका ताटा भितरी निज करे करीत एकत्र ते बाबांच्या हातीचे शीत लादाया पाहिजे भाग्यामित जेणे भोगता सबाह्य पुनिता सफल जीवित तयाचे वडे अपूप सांजोऱ्या पुर्या कधी शिखरणी खारगे पेणिया विविध शाखा शिरी कोशंबिर्या बाबा मग वरव्या एकवटती येणे विधी मग ते अन्न बाबा करीत ईश्वरार्पण मग श्यामा नानांकडून ताटे भरभरून वाढविता पुढे एकेकास बोलावून आपुले पाशी बैसवून परमानंदे प्रती करून आकंठ भोजन करवित खमंगृते जो सुकाडला पोळीवरान्न इही मिसळला ऐसा करुणी गोड गाला बाबा सकळाला वाढित सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी ब्रह्मानंदाला भोगता बोटे चोकीत निघाला
अखंड झाला तृप्तीने. कधी मांडे पुरणपोळ्या, कधी पुऱ्या शर्करे घोळल्या, कधी बासुंदी शिरा सांजोऱ्या, वाढती कुळभर्या स्वादिष्ट. कधी शुभ्र आंबे मोहोर, तयावरी वरान्न सुंदर, घृत लोणकडे स्वादिष्ट रुचिर, शाखा परिकर वेष्टित. लोणचे पापड आणि रायते, नाना परींची भजी भरिते, वच्छिदाम्ल ददित चक्र पंचामृते, धन्यते सेविते दिव्यांना. जेथे भोगता श्री साईनाथ, भोजनाची त्या कायमात भक्त तेटे. तेथ अखंड जेवित, ढेकरही देत तृप्तीचे. ग्रासोग्रासी समाधान, तुष्टिपुष्टी सुदानाशन, ऐसे ते गोड सुग्रासान्न परम पावन प्रेमाचे. ग्रासोग्रासी नाम समस्त दिव्यान्नाच्या आहुती देत, पात्र अणुमात्र रीतेन होत, ओगरिले जात वरीचे वरी. जया पक्वांनी जया आसक्ती, प्रेमे वाढती तयांस तीती. किती एकांश आम्ररसी प्रीती, रसत्या वाढती प्रीतीने. ऐसे हे अन्न वाढावयासी, नानासाहेब निमोणकरांसी अथवा माधवराव देशपांड्यांसी बाबा प्रतिदिवशी अज्ञापित. तयांचाही नित्यनेम नैवेद्य वाढणे हेची काम, ते तदर्थ करीत अतिव परिश्रम परम प्रेम समन्वित. भात सुग्रास जिरे साळी, जैसी मोगर याची कवळी कळी, वरी तुरीची डाळी पिवळी, घृत पळी पळी समजता. वाढिता ये आमोद गमगमित, चटणियांसी भोजन चमचमित. अपक्वा रुचिरही अरुचिर नाही किंचित, यथेष्ट निश्चित जेविती. त्या स्वानंद तटे ताटींच्या सेवया, सप्रेम भक्तीच्या कुरडिया, शांती सुख स्वनुभवविया. वाचून जेवावया कोण ये, हरिरन्न हरिभोक्ता, हरीच रसाची चवी चाकिता. धन्य तेथील अन्य वाढिता, धन्य तो सेविता दाताही. या सर्व गोडियेचे जे मूळ, ती एकनिष्ठा गुरुपदी प्रबळ. गोड नवे शर्करा गुळ, गोडती समूळ श्री श्रद्धा. ऐसे नित्य श्री नित्य मंगळ, क्षीरशिरा काल्याची चंगळ. पात्री बसवल्यावर टंगळ मंगळ, चालेन अंमळही तेथे. परोपरीची पाक निष्पत्ती, सेवुनी होता उदरपूर्ती. विना दग्धोदना नाही तृप्ती, नसल्यास मागती तक्रतरी. एकदा स्वच्छ तक्राचा प्याला, जो गुरुराये निज हस्ते भारिला. प्यावया मज प्रेमे दिदला, म्याजवळ लाविला ओठास. शुभ्र स्वच्छ तक्रदृष्टी, पाहोनी जाहली सुखसंतुष्टी. लाविता तो प्याला ओष्टी, स्वानंद पुष्टीला दलो. आधीच पक्वांनी धाले पोट, तेतही के होईल कैसेन प्रविष्ट. आशंका येसी घेता क्लिष्ट, घुटका तो स्वादिष्ट लागला. पाहोनी ऐसा मी संकोचित, बाबा अति काकुळती वदत. पिऊन घे रे ते समस्त, योगन हा परत जाणू जमला. असो पुढे आलीच प्रचिती, तेतूनी पुढे 2 मासांती. बाबा पुला अवतार संपिती, करेच पाविती निर्वाण. आता तया ताकाची तान, भागवावया मार्गनान. विना साई कथामृतपान, तेच की अवलंबन आपुले. हे माड साई नाथांची शरण, साईच तेथील पुढाजे स्मरण. तेची की होईल कथा निवेदन, श्रोती निजावधान राखावे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, हंडी वर्णनम नाम 330 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.